नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सेट्स या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 1.3 सोडवणार आहोत. सोडूया. प्रश्न ॲज इट इज ब्लँक पेजेसवर आपण लिहून घेतलेला आहे. येथे आपल्याला 4 सेट दिलेले आहेत ए बी सी डी आणि व्हिच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू अँड व्हिच आर फॉल्स. हे दिलेले स्टेटमेंट्स ट्रू आहेत का फॉल्स आहेत, कोणते ट्रू आहेत कोणते फॉल्स आहेत हे आपल्याला ओळखायचं आहे. हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल याला म्हणतात सबसेट. सबसेट समजा आपल्याकडे एक सेट आहे, त्यामध्ये एलिमेंट 1 2 3 4 आणि 5 आहेत. आणि दुसरा एक सेट आहे बी, त्यामध्ये एलिमेंट 3 आणि 4च आहेत. पहा, म्हणजे बी मध्ये 3 आणि 4 एलिमेंट आहेत, ते ए मध्ये पण आहेत. म्हणजे बीचे एलिमेंट ए मध्ये आहेत, म्हणजे बी हा सबसेट आहे. कोणत्या सेटचा? एचा. म्हणजे बीचे सर्व एलिमेंट ह्या ए सेटमध्ये आहेत, म्हणून बी हा सबसेट आहे एचा. बी सबसेट ए. आता येथे एमध्ये 5 एलिमेंट आहेत, म्हणजे एचे सर्व एलिमेंट हे बी मध्ये आहेत का? नाही, फक्त 2च एलिमेंट आहेत. एचे 5 पैकी फक्त 2च एलिमेंट आहेत, म्हणजे ए सबसेट बी असं होईल का? असं होणार नाही, कारण एचे सर्व एलिमेंट ह्या बी मध्ये नाहीत, त्यामुळे हा सबसेट होणार नाही. पहा, परंतु बीचे दोन्ही एलिमेंट ह्या सेट ए मध्ये आहेत, म्हणून बी हा सबसेट आहे एचा. आता याप्रमाणे आपल्याला ए बी सी डी हे 4 सेट दिलेले आहेत आणि येथे स्टेटमेंट्स दिलेले आहेत. हे तर कोणतं स्टेटमेंट्स दिलेले आहेत, हे तर कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे ओळखायचं आहे. पहा, सी सबसेट बी. सी सबसेट बी म्हणजे काय? सीचे सर्व एलिमेंट बी मध्ये असायला पाहिजेत. आता सीचे एलिमेंट किती आहेत? बी आणि डी आहेत. पहा, सीचे एलिमेंट काय आहेत? बी आणि डी आहेत. आणि बीचे एलिमेंट काय आहेत? सी डी ई एफ. सी डी ई आणि एफ. सी सबसेट बी म्हणजे सीचे सर्व एलिमेंट बी मध्ये आहेत का? येथे डी आहे, येथे डी आहे, परंतु येथे बी आहे, येथे बी नाही आहे. म्हणजे सर्व एलिमेंट जर या सेटमध्ये असते तरच हा सबसेट झाला असता, म्हणजे हा सबसेट नाही. हे स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स. म्हणजे हे चुकीचं आहे. ए सबसेट डी आहे. पहा, ए सेट कसा आहे आपला? त्यामध्ये एलिमेंट आहेत ए बी सी डी आणि ई. आणि डी मध्ये एलिमेंट काय आहेत? पहा, ए आणि ईच आहेत. येथे आपल्याला एचे सर्व एलिमेंट डी मध्ये असायला पाहिजेत. एचे सर्व एलिमेंट डी मध्ये आहेत का? एचे 5 एलिमेंट आहेत आणि डी मध्ये तर 2च आहेत, म्हणजे ए सबसेट डी होईल का? होणार नाही. म्हणजे हे दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. नंतर तिसरं स्टेटमेंट्स आहे आपल्याला डी सबसेट बी आहे. पहा, डी सेट कसा आहे? डी म्हणजे काय? ए आणि ई या 2 एलिमेंटचा सेट आहे. आणि बी सेट कसा आहे? सी डी ई एफ. सी डी ई एफ. पहा, डी सबसेट बी म्हणजे डीचे सर्व एलिमेंट बी मध्ये असायला पाहिजेत, तर तो सबसेट होईल. ए आणि ई आहे, येथे ई आहे, परंतु ए नाही आहे. म्हणजे एक एलिमेंट आहे यामध्ये, परंतु दुसरा या सेटमध्ये नाही आहे, म्हणून हे पण विधान कसं आहे? फॉल्स आहे. जर हे दोन्ही एलिमेंट या सेटमध्ये असते, हे स्टेटमेंट्स ट्रू असतं, परंतु एकच एलिमेंट असल्यामुळे आता हे फॉल्स झालेलं आहे. डी सबसेट ए. डी सेट कसा आहे? ए आणि ईच आहे. आणि ए सेटमध्ये ए बी सी डी आणि ई हे 5 एलिमेंट आहेत. म्हणजे डीचे सर्व एलिमेंट ए मध्ये आहेत का? डीचे ए आणि ई आहेत.
ए आणि ई म्हणजे डीचे हे दोन्ही एलिमेंट या सेटमध्ये आहेत, बरोबर आहे. म्हणजे हा सबसेट आहे, डी हा सबसेट आहे एचा, त्यामुळे हे स्टेटमेंट्स कसं आहे, ट्रू आहे. कारण हे दोन्ही एलिमेंट या सेटमध्ये आहेत म्हणून हे ट्रू आहे. बी सबसेट ए असं दिलेलं आहे, हे ट्रू आहे का फॉल्स आहे आपण चेक करू. सी डी ई आणि एफ हे एलिमेंट आहेत बीमध्ये आणि एमध्ये एलिमेंट आहेत ए बी सी डी ई. पहा बीचे सर्व एलिमेंट एमध्ये आहेत का, ह्या बीचे एलिमेंट एमध्ये सर्व आहेत का, सी डी ई एफ. सी आहे, डी आहे, ई आहे, परंतु एफ नाही आहे. पहा एफ हा एलिमेंट यामध्ये आहे परंतु या सेटमध्ये नाही आहे म्हणून हे स्टेटमेंट्स कसं आहे, फॉल्स. नंतर सी सबसेट ए हे चेक करू आपण. बी आणि डी एलिमेंट आहेत आणि एमध्ये ए बी सी डी आणि ई आहेत. पहा सीचे सर्व एलिमेंट एमध्ये आहेत का चेक करू आपण. बी आणि डी हे दोन एलिमेंट आहेत, येथे पण बी आहे आणि डी आहे म्हणजे हे दोन्ही एलिमेंट सीचे सर्व एलिमेंट एमध्ये आहेत, त्यामुळे हे ट्रू आहे. हे ट्रू आहे, हे ट्रू आहे, बाकी सर्व फॉल्स आहेत. नेक्स्ट दुसरा प्रश्न. टेक दिस सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय मित्रांनो, पहा युनिव्हर्सल सेट असा रेक्टँगल म्हणजे आयतामध्ये दाखवतात पहा आणि त्याला युनिव्हर्सलसाठी यूने इंडिकेट करतात हा सेट. तर आता एक सेट काढला आपण, यामध्ये काहीतरी एलिमेंट असतील, समजा 1 2 3 आहेत. दुसरा एक सेट काढला आपण, यामध्ये 3 सपोज 4 5 6 एलिमेंट आहेत. म्हणजे ह्या दोन्ही सेटचे एलिमेंट या सेटमध्ये आहेत म्हणजे हा युनिव्हर्सल झाला. या दोन्ही सेटला सामावून घेणारा हा सेट युनिव्हर्सल. त्याप्रमाणे आता इथे टेक दिस सेट ऑफ नॅचरल नंबर्स फ्रॉम 1 to 20 ॲज युनिव्हर्सल सेट. आपल्याला युनिव्हर्सल सेट घ्यायचा आहे 1 to 20 नॅचरल नंबरचा अँड शो सेट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. वेन डायग्राम म्हणजे या प्रकारच्या डायग्राम म्हणजे वेन डायग्राम. पहा युनिव्हर्सल सेट यूने इंडिकेट करतात म्हणजे यू इक्वल टू 1 to 20 1 2 3 नॅचरल नंबरचा 1 to 20 पर्यंत आणि शो सेट एक्स अँड वाय युजिंग वेन डायग्राम. पहा एक्स सेट कसा दिलेला आपल्याला, एक्स सेट असा आहे की त्यामधील एलिमेंट एक्स हा नॅचरल नंबर आहे आणि तो एलिमेंट 7पेक्षा मोठा आहे परंतु 15पेक्षा लहान आहे. म्हणजे तो एलिमेंट कसा आहे, 7पेक्षा ग्रेटर आहे आणि 15पेक्षा लेस आहे. म्हणजे तो सेट कसा येईल पहा, एलिमेंट नॅचरल नंबर आहे, 7पेक्षा ग्रेटर आहे, 7पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे 8 9 10 11 12 13 14 15पेक्षा लेस आहे. 15पेक्षा लेस आहे म्हणजे 15 घेता येईल का आपल्याला, त्यामध्ये घेता येणार नाही. म्हणजे एवढाच सेट येणार, 15 एलिमेंट त्यामध्ये येणार नाही. 7पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे 8पासून सुरुवात होईल आणि 15पेक्षा लहान आहे म्हणजे 14ला एंड होईल, बरोबर आहे. हा झाला आपला एक्स सेट. हे दोन सेट वेन डायग्राममध्ये आपल्याला दाखवायचे आहेत. पाहता तर वेन डायग्राममध्ये युनिव्हर्सल सेट आहे हा, तो आपण रेक्टँगलने इंडिकेट करतो. रेक्टँगल आयत काढला आपण असा, हा युनिव्हर्सल सेट यू. त्यामध्ये आपल्याला एक्स हा सेट दाखवायचा आहे. हा सेट एक्स येथे सर्कल केलेला हा सेट एक्स, त्यामध्ये एलिमेंट एवढे आहेत. ते एलिमेंट आपण यामध्ये पुट करू 8 9 10 11 12 13
आणि 14. एलिमेंटला कॉमा द्यायची गरज नाही मध्ये. पहा हे एलिमेंट, आता पहा हे एलिमेंट आहेत एक्स सेटचे आहेत आणि युनिव्हर्सलचे हे एलिमेंट आहेत, बरोबर आहे. मग आता युनिव्हर्सलमध्ये हा पण सेट येणार आहे, त्यामुळे हे एलिमेंट आता या सेटमध्ये लिहायची गरज नाही आपल्याला. बाकी उरलेले कोणते ते एलिमेंट आपल्याला याच्यामध्ये लिहावं लागतील. पहा 1 2 3 4 5 6 7 8 लिहिलेला आहे आपण, 9 लिहिलेला आहे, 10 लिहिलेला आहे, 14पर्यंत लिहिलेले आहेत आपण. मग पुढचे कोणते येतील? 15 16 17 18 19 20. हा झाला एक्स सेट आणि हा झाला युनिव्हर्सल सेट. युनिव्हर्सल सेट म्हणजे हे पण एलिमेंट येतील आणि हे पण एलिमेंट येतील, परंतु एक्स सेट म्हणजे फक्त एवढेच एलिमेंट येतील. नंतर वाय सेट कसा आहे पहा. वाय सच दॅट वाय बिलॉंग्स टू एन, म्हणजे वाय हा एलिमेंट नॅचरल नंबर आहे. वाय इज प्राईम नंबर फ्रॉम 1 to 20, परंतु वाय कसा आहे? प्राईम नंबर आहे, म्हणजे मूळ संख्या आहे 1 ते 20 मधली. तो सेट कसा असणार आहे? 1 ते 20 प्राईम नंबर. 2 3 5 7 11 13 17 आणि 19 हे 1 to 20 मधले प्राईम नंबर आहेत. आणि युनिव्हर्सल सेट आपला 1 2 3 युनिव्हर्सल सेट 1 to 20चा आहे नॅचरल नंबरचा. हे दोन सेट आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. हा युनिव्हर्सल सेट झालेला आहे. प्रथम आपण हा सेट काढून घ्यायचा, हा वायचा. वायमध्ये एलिमेंट 2 आहे, 3 आहे, 5 7 11 13 17 19 हे वायमधले एलिमेंट आहेत. युनिव्हर्सल सेटमध्ये एवढे नंबर आले पाहिजेत, परंतु हा पण सेट युनिव्हर्सल सेटमध्ये आहे, म्हणजे हे नंबर रिपीट होतील, त्यामुळे एवढे नंबर घ्यायचे नाही, बाकी उरलेले घ्यायचे. मग पहा येथे 2 आहे, मग येथे 2 घेणार नाही आपण. येथे 3 आहे, 3 नाही घ्यायचा. 5 7 11 13 17 आणि 19 हे प्राईम नंबर येथे घेतलेलेच आपण. आता इथे मग उरलेले लिहायचे 1 4 6 14 15 16 18 20. पहा टोटल 20 नंबर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हे 13 14 15 16 17 18 19 20 याप्रमाणे वेन डायग्राम झालेली आहे आपली. नेक्स्ट तिसरा प्रश्न. येथे आपल्याला युनिव्हर्सल सेट दिलेला आहे. पी हा एक सेट दिलेला आहे. यावरून शो द सेट्स यू म्हणजे युनिव्हर्सल हा पी सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ पी हा सेट कोणता आहे? कॉम्प्लिमेंट ऑफ पी, पी डॅश म्हणजे कॉम्प्लिमेंट ऑफ पी, या पी सेटचा कॉम्प्लिमेंट बाय वेन डायग्राम हे आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचं आहे. पहा युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, त्यामध्ये एलिमेंट आहेत 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 आणि पी सेट दिलेला आहे आपल्याला 1 3 7 10 या एलिमेंटचा. तर आता या पी सेटचा कॉम्प्लिमेंट सेट काढायचा असेल तर पी डॅशने इंडिकेट करतात आणि त्याला काय म्हणतात? कॉम्प्लिमेंट ऑफ पी. या पी सेटचा तो कॉम्प्लिमेंट सेट आहे आणि त्याचे एलिमेंट कोणते येतात पहा. या पी सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते सोडून जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत ते एलिमेंट म्हणजे या कॉम्प्लिमेंट ऑफ पीचे एलिमेंट असतात. पहा येथे 1 आहे, 3 7 10, 1 3 7 आणि हा 10 हे 4 एलिमेंट सोडून मग या सेटमध्ये कोणते एलिमेंट येतील? 2 येईल, 8 9 11 आणि 12. म्हणजे या पी सेटमध्ये नसणारे परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे एलिमेंट ते कोणते होतील? ह्या पी सेटच्या कॉम्प्लिमेंट सेटचे एलिमेंट होतील. हा झालेला आहे
कॉम्प्लिमेंट सेट ऑफ पी. आता हे 3 सेट आपल्याला वेन डायग्राममध्ये दाखवायचे आहेत. युनिव्हर्सलसाठी आपण असा रेक्टँगल करतो. हा सेट आहे युनिव्हर्सल. त्यामध्ये पी सेट, हा पी सेट एलिमेंट किती आहेत 1 3 7 10, 1 3 7 आणि 10. मग आता या सेटमध्ये नसणारे परंतु युनिव्हर्सल सेटमध्ये असणारे मग ते एलिमेंट कोणते 2 8 9 11 12. हे काय आहेत कॉम्प्लिमेंट ऑफ पी सेटचे एलिमेंट आहेत. हे दुसरा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. व्हेरीफाय करा कॉम्प्लिमेंट ऑफ पी आणि त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो पी सेट असतो. पीचा कॉम्प्लिमेंट आणि त्या सेटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला तर तो पी असतो. हे आपल्याला प्रूफ करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे. पहा आपल्याला युनिव्हर्सल सेट येथे कोणता दिलेला आहे 1 2 3 7 8 9 10 11 12 हा दिलेला आहे. तर आता पी सेट पण दिलेला आपल्याला 1 3 7 आणि 10. म्हणजे हा पी सेट या युनिव्हर्सल सेटचा सबसेट आहे. बरोबर आहे, कारण यातील सर्व एलिमेंट या युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत. आता या सेटचा कॉम्प्लिमेंट सेट काढायचा आपल्याला. कॉम्प्लिमेंट सेट काढायचा पी डॅश म्हणजे काय होणार आहे हे एलिमेंट सोडून जे युनिव्हर्सल सेटमध्ये आहेत ते एलिमेंट म्हणजे ह्या कॉम्प्लिमेंट सेटचे एलिमेंट असतील. पहा 1 3 7 10 म्हणजे 1 3 आणि 7 आणि हे 10 हे 4 एलिमेंट सोडून उरलेले एलिमेंट या सेटमध्ये येतील. कॉम्प्लिमेंट ऑफ पीमध्ये 2 आहे, नंतर 8 9 11 आणि 12. पहा युनिव्हर्सल सेट, पी सेट आणि कॉम्प्लिमेंट ऑफ पी सेट. आपल्याला काय व्हेरीफाय करायचं आहे या सेटचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. म्हणजे हा पी डॅश आहे आणि त्याचा पुन्हा आपल्याला कॉम्प्लिमेंट सेट घ्यायचा आहे. म्हणजे या सेटचा या सेटमध्ये जे एलिमेंट आहेत आता कॉम्प्लिमेंट ऑफ पी या सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते एलिमेंट सोडून आपल्याला युनिव्हर्सल सेटमधले एलिमेंट घ्यायचे आहेत. पहा येथे 2 आहे तर मग आपण 2 नाही घेणार. आता येथे 8 आहे तर येथे 8 नाही. येथे 9 आहे तर हा 9 घ्यायचा नाही आपल्याला. 11 आणि 12 पहा हे एलिमेंट आपण घेणार नाहीत कारण ते या सेटमध्ये आहेत. आपल्याला त्याचा कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. उरलेले एलिमेंट आपल्याला या सेटमध्ये येतील. ते कोणते असतील 1 असेल, 3 असेल, 7 10 हे एलिमेंट होतील कॉम्प्लिमेंट ऑफ पी त्याचा कॉम्प्लिमेंट त्या सेटचे एलिमेंट हे येतील. नंबर इंडिकेट करू. पहा फ्रॉम 1 अँड 2 एलिमेंट सारखेच आहेत सेटमधले 1 3 7 10 1 3 7 10. म्हणजे काय हा पी सेट आणि हा सेट इक्वल असतील. फ्रॉम 1 अँड 2 कॉम्प्लिमेंट ऑफ पी त्याचा पुन्हा कॉम्प्लिमेंट घेतला आपण तर तो काय येतो पी सेट येतो. येथे आपल्याला व्हेरीफाय झालेले आहे. नेक्स्ट चौथा प्रश्न. सेट ए दिलेला आहे त्यामध्ये एलिमेंट आहेत 1 3 2 7. देन राईट एनी 3 सबसेट्स ऑफ ए. पहा सबसेट आपण पहिल्याच प्रश्नामध्ये पाहिलेलं आहे. सेट दिलेला आहे 1 3 2 आणि 7. एनी 3 सबसेट कोणतेही 3 सबसेट लिहा. सबसेट कसा लिहिणार आपण असा कोणताही सेट काढणार आपण की त्यामधले एलिमेंट यामध्ये असले पाहिजेत. म्हणजे समजा एक बी सेट घेतला आपण आणि बीमध्ये 2 आणि 3 हे 2 एलिमेंट घेतले. हे 2 एलिमेंट 2 आणि 3 या पण सेटमध्ये आहेत. म्हणजे बी हा सबसेट आहे पहा एचा. बरोबर आहे. कोणतेही 3 लिहायचे आहेत. आपण एक लिहिलेला आहे. दुसरा लिहू आपण. समजा सी सेट घेतला आपण. सीमध्ये एलिमेंट 1 3 2 घेऊ. 1 3 2. पहा हे एलिमेंट ह्या ए सेटमध्ये आहेत त्यामुळे सी हा सबसेट होईल एचा. तिसरा सेट लिहू
जर आपण डी हा सेट घेतला आणि डीमध्ये समजा 1 3 आणि 2 7 हे चारही एलिमेंट घेतले तर हे चारही एलिमेंट या सेटमध्ये आहेत, म्हणजे डी हा सबसेट होईल एचा. बरोबर आहे. समजा ई एक सेट घेऊ आपण, त्यामध्ये एलिमेंट फक्त 7 घेऊ. 7 हा एलिमेंट या पण सेटमध्ये आहे, म्हणजे ई पण सबसेट होईल एचा. याप्रमाणे वेगवेगळे कोणतेही तुम्हाला 3 तयार करून लिहिता येतील. नेक्स्ट 5वा प्रश्न, राईट दी सबसेट रिलेशन बिटवीन दी सेट्स. पहा येथे हे 5 प्रकारचे सेट दिलेले आहेत आपल्याला आणि सबसेट कोणता सेट कोणत्या सेटचा सबसेट आहे हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. पहा पी इज द सेट ऑफ ऑल रेसिडेंट्स इन पुणे. पी हा सेट कसा आहे? पहा पुणे सेट. पी हा सेट कसा दिलेला आहे? पुणेमध्ये राहणारे रहिवासी. एम हा सेट कसा आहे? पहा मध्य प्रदेशमध्ये राहणारे रहिवासी. मध्य प्रदेश. आय हा सेट आहे इंदोरमध्ये राहणारे रहिवासी. आणि बी हा सेट आहे इंडियामध्ये राहणारे रहिवासी. आणि एच हा सेट आहे महाराष्ट्रामध्ये राहणारे रहिवासी. तर यावरून आपल्याला सबसेट तयार करायचे आहेत. पहा पुणेमध्ये राहणारा रहिवासी हा महाराष्ट्राचा रहिवासी असेल. बरोबर आहे, कारण पुणेमध्ये राहणारा रहिवासी महाराष्ट्राचा पण रहिवासी आहे, म्हणजे पी सबसेट एच असं लिहू शकतो आपण. त्याप्रमाणे पुणेमध्ये राहणारा रहिवासी भारताचा पण रहिवासी आहे, म्हणजे पी सबसेट बी हे पण लिहू शकतो आपण. पहा इंदोरमध्ये राहणारा रहिवासी मध्य प्रदेशचा रहिवासी असेल, कारण इंदोर मध्य प्रदेशमध्ये आहे, म्हणजे आय सबसेट एम असं लिहू शकतो आपण. आय सबसेट बी असंही लिहिता येईल. जो मध्य प्रदेशचा रहिवासी आहे तो भारताचा पण रहिवासी आहे, एम सबसेट बी. जो महाराष्ट्राचा रहिवासी आहे तो भारताचा रहिवासी आहे, म्हणजे एच सबसेट बी. याप्रमाणे सबसेट आपल्याला लिहिता येतील. येथे दुसरा प्रश्न मित्रांनो, व्हिच सेट कॅन बी युनिव्हर्सल सेट अबव सेट्स. पहा या सर्व सेटपैकी सर्वात मोठा म्हणजे युनिव्हर्सल सेट कोणता घेता येईल आपल्याला? इंडियाचा घेता येईल, कारण इंडियामध्ये सर्व आलेले आहेत हे पुणे, मध्य प्रदेश, इंदोर, महाराष्ट्र. म्हणून इंडिया हा सेट आपल्याला सर्व सेटचा युनिव्हर्सल सेट घेता येईल. हे सर्व सेट सबसेट आहेत ह्या इंडियाचे, म्हणून इंडिया आपल्याला युनिव्हर्सल सेट या सर्व सेटचा घेता येईल. नेक्स्ट 6वा प्रश्न, व्हिच सेट ऑफ दी नंबर्स कुड बी दी युनिव्हर्सल सेट फॉर दी सेट्स गिवन बिलो. पहा येथे 3 प्रकारचे सेट दिलेले आहेत. सेट ऑफ मल्टिपल ऑफ 5. ए सेट मल्टिपल ऑफ 5चा आहे, म्हणजे 5च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्या त्यांचा सेट आहे तो ए. बी आहे 7च्या मल्टिपलमध्ये असणाऱ्या संख्या त्यांचा सेट आहे. आणि सी सेट 12च्या मल्टिपलमध्ये असणाऱ्या संख्या त्याचा सेट आहे. तर आपल्याला कुड बी दी युनिव्हर्सल सेट या सर्वांना कंटेन असणारा युनिव्हर्सल सेट कोणता काढता येईल आपल्याला? पहा जर आपण नॅचरल नंबर विचारात घेतले तर नॅचरल नंबर कसे असतात? 1 2 3 4 5 हे नॅचरल नंबर आहेत. जर आपण होल नंबर विचारात घेतले तर होल नंबर कसे असतात? 0 पासून सुरुवात होते, 0 1 2 3 4 कंटिन्यू. आणि जर इंटीजर विचारात घेतले, इंटीजर म्हणजे काय? सर्व निगेटिव्ह नंबर, म्हणजे -3 -2 -1. -3च्या पूर्वीचे सर्व नंबर, 0 आणि 0च्या नंतरचे सर्व पॉझिटिव्ह नंबर, हे काय झाले? इंटीजर. नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटीजर. पहा सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5. सेट ऑफ मल्टिपल्स ऑफ 5 म्हणजे काय होणार आहे? समजा ए सेट मल्टिपल ऑफ 5 आहे, म्हणजे 5च्या पटीमध्ये असणाऱ्या संख्या.
म्हणजे 5, 10, 15 म्हणजे 5चा टेबल होईल. 20, 25 5च्या पाड्यामध्ये असणाऱ्या संख्या हे कंटिन्यू असतील, कारण पूर्ण सेट लिहायचा आहे आपल्याला कंटिन्यू. नंतर बी सेट काय आहे, 7च्या मल्टिपलमध्ये असणाऱ्या संख्या 7, 14, 21 याप्रमाणे 7च्या टेबलमधील सर्व संख्या येतील. नंतर सी सेट कसा आहे पहा, मल्टिपल ऑफ 12 म्हणजे 12च्या मल्टिपलमध्ये कंटिन्यू येतील. आता पहा, हे सर्व संख्या, या सर्व संख्या आणि या सर्व संख्या आपण जर युनिव्हर्सल सेट हा घेतला नॅचरल नंबरचा किंवा होल नंबरचा किंवा इंटिजरचा, तरी ह्या सर्व संख्या या सेटमध्ये येतील. म्हणजे सेट ए, सेट बी आणि सेट सी हे कशाचे सबसेट आहेत, नॅचरल नंबर, होल नंबर आणि इंटिजरचे. बरोबर आहे. म्हणजे आपण युनिव्हर्सल सेट नॅचरल नंबर किंवा होल नंबर किंवा इंटिजर्स हा घेऊ शकतो या 3 सेट्ससाठी. दुसरा प्रश्न आहे, पी हा सेट दिलेला आहे आपल्याला. पीमध्ये काय आहे, सेट ऑफ इंटिजर्स विच आर मल्टिपल्स ऑफ 4 म्हणजे 4च्या टेबलमध्ये असणाऱ्या संख्या, 4च्या पाड्यामध्ये असणाऱ्या संख्या कंटिन्यू हा सेट आहे तो. आणि टी सेट कसा दिलेला आहे पहा, सेट ऑफ ऑल इवन स्क्वेअर नंबर्स म्हणजे इवन नंबर आहेत त्यांचा स्क्वेअर घ्यायचा आहे. 2चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर असे कंटिन्यू. पहा, हे पण दोन्ही सेट सबसेट होतील कोणत्या सेटचे, नॅचरल नंबर किंवा होल नंबर किंवा इंटिजरचे. कारण यातील सर्व नंबर किंवा यातील सर्व नंबर या तिन्ही पण सेटमध्ये आहेत. म्हणजे युनिव्हर्सल सेट म्हणून आपल्याला नॅचरल नंबर घेता येईल किंवा होल नंबर घेता येईल किंवा इंटिजर्स पण घेता येईल. नेक्स्ट 7वा प्रश्न मित्रांनो, लेट ऑल दी स्टुडंट्स ऑफ अ क्लास इन ॲन युनिव्हर्सल सेट. वर्गातील विद्यार्थी म्हणजे युनिव्हर्सल सेट समजू आपण. पहा, हा युनिव्हर्सल सेट आहे विद्यार्थ्यांचा यू. लेट सेट ए बी दी स्टुडंट्स. एक सेट घ्यायचा आपल्याला ए. तो सेट कशाचा आहे, 50% और मोर मार्क्स इन मॅथ्स. ए सेट हा 50% किंवा मोर दॅन 50% मार्क्स ज्या विद्यार्थ्यांना मॅथमध्ये मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा सेट आहे. म्हणजे हे स्टुडंट्स हू अचिव्ड 50% मार्क्स किंवा मोर दॅन 50% हे मार्क्स मिळालेले विद्यार्थी आहे त्यांचा सेट आहे तो. तर देन राईट दी कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ए. आता या सेटचा आपल्याला कॉम्प्लिमेंट घ्यायचा आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंट सर्व विद्यार्थी म्हणजे युनिव्हर्सल सेट होईल. त्यापैकी या सेटमध्ये किती आहेत, 50% किंवा 50%पेक्षा जास्त मार्क मिळालेले विद्यार्थी या सेटमध्ये आहेत. मग युनिव्हर्सलमध्ये काय राहतील, ज्यांना 50%पेक्षा कमी मार्क्स मिळालेले आहेत ते विद्यार्थी या युनिव्हर्सल सेटमध्ये राहतील. बरोबर आहे. म्हणजे तेच विद्यार्थी म्हणजे काय होईल, कॉम्प्लिमेंट होणार आहे, या ए सेटचा कॉम्प्लिमेंट सेट होईल. लेस दॅन, ज्या विद्यार्थ्यांना लेस दॅन 50% मार्क्स मिळालेले आहेत ते विद्यार्थी या सेटमध्ये असतील. म्हणजे कॉम्प्लिमेंट या ए सेटचा कॉम्प्लिमेंट सेट कोणता होणार आहे, ए डॅश. त्यामध्ये एलिमेंट काय येतील, स्टुडंट्स हू सेक्युअर लेस दॅन 50% मार्क्स. समजलं मित्रांनो. धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.